परिस्थितीमध्ये संतुलन राखताय. आनंद आलाय म्हणून खूप असं काही आनंदात उड्या मारतात असं पण नाही, आणि दुःख आलंय म्हणून रडतायत असं पण नाही. दोन्ही स्थितीमध्ये सम आहेत. राम निघाले वनवासाला, पण जाताना विचार करतायत आपल्या आईला आपण किमान सांगितलं पाहिजे. आले आईकडे, आई मला आशीर्वाद दे बेटा, माझा आशीर्वाद अखंड तुझ्या सोबत आहे. आई 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. बाळा 14 वर्षाची गोष्ट का करतो? आई मला राज आज्ञेनुसार अयोध्येची गादी नाही, 14 वर्षाचा वनवास मिळाला आहे. त्या बोलण्यामध्ये कसला तिरस्कार नाहीये बरं, कसला तिरस्कार नाही, द्वेष नाही, खूप सरळ बोलणं आहे रामाचं. मला 14 वर्ष वनवासाला जायचंय. हातातली पूजेची थाळी आईची धडामकन पडली.